मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत. देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथं प्रॉब्लेमच नाहीत. राज ठाकरेंचं विधान. ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची. ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. अजित पवारांच्या विरोधातले बैलगाडीवर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न. राज ठाकरेंचं वक्तव्य. 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुम्ही देखा नाही, तुम्ही परखा नाही, तुम्ही वोट देंगे नाही. ही मुंबईकरांची भूमिका. आशिष शेलार यांचा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार. फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे ससाणे. मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम. राज ठाकरेंचा निशाणा. ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाचे मालकी हक्काचं घर मिळतंय. चित्रा वाघ यांचा पलटवार. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू. TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं भाकीत. मला सन्मानपूर्वक जागा मिळायला नाहीत. सचिन खरातांची निवडणुकीतून माघार. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही. खरातांकडनं जाहीर. निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा. मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवार यांना खुलं आव्हान. अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसने कारवाई केली होती. नवी मुंबईत भाजपकडनं जाहीरनामा प्रसिद्ध. पुढील 20 वर्ष घरपट्टी वाढवणार नाही. मंत्री गणेश नाईकांचं मतदारांना आश्वासन. भाजपचाच महापौर बसणार असा विश्वास व्यक्त. नवी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो. बेलापूर, जुईनगर, वाशी परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी शिंदे मैदानात. भाजपला आव्हान. जो भगव्यासोबत भाजपसोबत बेईमानी करेल, मी त्यांच्यासोबत कधीच उभी राहणार नाही. रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको होता. या बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर नवनीत राणांची भूमिका. ठाकरेंकडून मुलीला तिकीट नाकारल्यानं दगडू सकपाळ नाराज. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते. खंत व्यक्त करतानाच दगडू सकपाळ भाऊक. कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेतच आहे. संतोष धुरेंचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप. भाजपत जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडनं पूर्णविराम. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM मधील गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर. MIMच्या रॅलीमधील काही कार्यकर्त्यांना मारहाण. इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल. ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने. नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार. ठाकरे बंधूंची उद्या नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा. तर ठाकरेंची शिवसेना, मनसे, पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थावर रविवारी ऐतिहासिक सभा. जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान जनगणना होणार. दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोनामुळे पुढे ढकलली होती. राज्यातील 24 साखर कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार. नियम आणि अटी शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई. 15 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश. सोनं 900 तर चांदी 7,000 रुपयांनी स्वस्त. जीएसटीसह सोनं 1,39,874 रुपये तर चांदी 2,48,230 रुपये.